नमस्कार मित्रांनो, व्हीएम स्टडीच्या नवीन भागामध्ये आपले स्वागत आहे. ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यासाठी त्यांचे धन्यवाद. पण जे माझ्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण फॉरेक्स आणि इंडियन शेअर मार्केटचे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळेल. मित्रांनो, आपण शेअरची प्राइस वर का जाते, खाली का जाते याचे पूर्णपणे एक्सप्लेनेशन देतो, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आणि मित्रांनो, आज आपण स्टॉकिस्टिक इंडिकेटरबद्दल आपण माहिती मिळवणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, स्टॉकिस्टिक इंडिकेटर समोर दिसलेलं स्क्रीनवर स्टॉकिस्टिक इंडिकेटर आहे. आणि या ठिकाणी बघा, जी ब्लू लाईन आहे त्याला के लाईन म्हणतात, ती फास्ट लाईन आहे. आणि जी रेड लाईन आहे त्याला म्हणतात स्लो लाईन म्हणतात. तर मित्रांनो, स्टॉकिस्टिक ऑस्किलेटर इंडिकेटर आहे, हे 0 to 100 मध्येच फिरत असतं मित्रांनो. तर पुढच्या ठिकाणी बघा मित्रांनो, जेव्हा जेव्हा स्टॉकिस्टिकने बघा, स्टॉकिस्टिक तो वरती गेला आहे आणि जो 80च्या वरती गेला आहे आणि पुन्हा खाली आलेला आहे, 100 आणि 80च्या मध्ये फिरतोय आणि पुन्हा वरती गेला आहे, पुन्हा खाली आला आहे. तर या ठिकाणी जेव्हा 80ला क्रॉस करून खाली येतो तेव्हा मित्रांनो या ठिकाणी ओव्हरबॉट सिच्युएशन होते आणि क्रॉस करून खाली आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे सेलिंग सिग्नल मित्रांनो मिळतो. आणि या ठिकाणी बघा, स्टॉकिस्टिक खाली आलेले आहे आणि प्राइस पण त्यावेळी मित्रांनो खाली येणार. तर मित्रांनो, दुसऱ्या सिनेरोमध्ये का, तर ह्या ठिकाणी बघा, स्टॉकिस्टिक खाली आलेला आहे आणि पुन्हा 20च्या खाली गेला आहे. 0च्या खाली जाऊ शकत नाही. जर 0ला टच करून त्याच्या जवळपास जाऊन पुन्हा वरती आलाय, पुन्हा खाली गेलाय आणि पुन्हा 20ला क्रॉस करून म्हणजे रेड लाईनला पण क्रॉस करून स्टॉकिस्टिक पुन्हा वरती आलेला आहे. तर या ठिकाणी मित्रांनो समजायचं या ठिकाणी की ओव्हरसोल्ड झालेला आहे स्टॉक, तर या ठिकाणी तुम्हाला बाईंग अपॉर्च्युनिटी मिळू शकते. तर मित्रांनो, आपण लाईव्ह चार्ट्समध्ये बघूया. तर आपण जरा थोडंसं पुढे जाणून घेऊया. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, पॉझिटिव्ह डायव्हर्जन काय असतं बघा. प्राइस जेव्हा खाली खाली येत असते आणि स्टॉकिस्टिक वरती वरती जात असतो तेव्हा कुठेतरी समजावं की आता हा मित्रांनो, ही प्राइस जी खाली येणारी आहे ती आता ट्रेंड रिव्हर्सल होऊ शकतो आणि प्राइस वरती जाऊ शकते. तर मित्रांनो, दुसऱ्या ठिकाणी बघा, ह्या सिनारिओमध्ये प्राइस वरती वरती जाते पण स्टॉकिस्टिक हा मित्रांनो बघा, या ठिकाणी बघा, स्टॉकिस्टिक खाली खाली जातोय. तर या ठिकाणी पुन्हा ट्रेंड रिव्हर्सल मित्रांनो होऊ शकतो. त्याला निगेटिव्ह डायव्हर्जन आणि ह्याला पॉझिटिव्ह डायव्हर्जन असे मित्रांनो म्हणतात. तर आपण हे सर्व मित्रांनो लाईव्ह चार्ट्समध्ये जाऊन बघूया मित्रांनो. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, मी झील एंटरटेनमेंटचा लाईव्ह चार्ट्स ओपन केलेला आहे. आणि या ठिकाणी बघा मित्रांनो, आता मी त्या मित्रांनो मुव्हिंग एव्हरेज आणि त्याचबरोबर सुपर ट्रेंडचा पण वापर करत आहे आणि त्याचबरोबर स्टॉकिस्टिकचा पण वापर करत आहे. कारण मित्रांनो, ट्रेडिंग करण्यासाठी एक इंडिकेटर पुरेसे नसतं. आपल्याला पूर्णपणे कन्फर्मेशन मिळण्यासाठी मित्रांनो आपल्याला 2 ते 3 इंडिकेटरचा वापर करून पूर्णपणे आपल्याला कन्फर्मेशन मिळतं. तर बघा, ह्या ठिकाणी बघा मित्रांनो, तर इथे आपल्याला स्टॉकिस्टिक हा 80च्या वरती गेलेला आहे. तर आणि त्याचबरोबर तो पुन्हा रेड लाईनला क्रॉस करून खाली आलेला आहे, पुन्हा वरती गेला आणि पुन्हा खाली आलेला आहे. तर ह्या ठिकाणी सिच्युएशन अशी भेटली पाहिजे. त्याचबरोबर आपण दुसऱ्या प्रकारचं कन्फर्मेशन बघितलं ते म्हणजे आपण सुपर ट्रेंडचं. तर सुपर ट्रेंड पण इथून या ठिकाणी वरती गेला आहे, म्हणजे प्राइस खाली येऊ शकते. सुपर ट्रेंडने पण आपल्याला कन्फर्मेशन दिलं आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो बघा, मुव्हिंग एव्हरेजने पण कन्फर्मेशन दिलं आहे. मुव्हिंग एव्हरेज ग्रीनने मुव्हिंग एव्हरेज रेडला खाली म्हणजे क्रॉस डाऊन दिलेला आहे, म्हणजे प्राइस म्हणजे मुव्हिंग एव्हरेज खाली गेलेला आहे ग्रीन. आणि त्याचबरोबर प्राइस पण मित्रांनो खाली आलेली आहे. तर या ठिकाणी बघा किती प्राइस खाली आलेली आहे. आणि त्याचबरोबर बघा, तुम्ही समजू शकता हा मंथलीचा चार्ट्स आहे. जर तुम्हाला एखादा स्टॉक होल्ड करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे स्ट्रॅटेजी वापरू शकता. पण आधी डेमो ट्रेडिंग तुम्हाला करून प्रॅक्टिस करायला हवी. तर आपण मित्रांनो आता डेलीच्या चार्ट्समध्ये जाऊया. तर डेलीच्या चार्ट्समध्ये मित्रांनो या ठिकाणी बघा, तर मित्रांनो डेली चार्ट्समध्ये या ठिकाणी बघा, हा झेलचा स्टॉक आहे. तर या ठिकाणी बघा, इथे आपल्याला स्टॉकिस्टिकने सांगितलं आहे बघा, 20च्या खाली 20च्या खाली गेलेला आहे. आणि पुन्हा बघा, त्याने रेड लाईनला क्रॉस करून पुन्हा स्टॉकिस्टिक वरती गेलाय, पुन्हा खाली आलेला आहे आणि पुन्हा वरती गेला आहे. आणि या प्रकारे सिच्युएशन पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला एका इंडिकेटरचं आपल्याला मित्रांनो पुरेसं होणार नाही आहे. तर त्याचबरोबर आपण मित्रांनो मुव्हिंग एव्हरेजचा पण आपण वापर करतोय आणि सुपर ट्रेंडचा पण वापर करतोय. तर सुपर ट्रेंडला पण प्राइस क्रॉस करून वरती गेलाय आणि त्याचबरोबर मुव्हिंग एव्हरेजला पण प्राइस क्रॉस करून वरती गेलं. तर ह्या ठिकाणी आपण बाय सिग्नल आपल्याला बनलेला आहे, या ठिकाणी बाय करू शकतो. आणि या ठिकाणी आपण या बारला आपण जर आपण स्टॉप लॉस लावला तर स्टॉप लॉस हिट न होता प्राइस मित्रांनो वरती गेलेली आहे बघा या ठिकाणी. तर मित्रांनो, इथपर्यंत आपण टार्गेट ठेवू शकतो. तर आपण टार्गेट कुठपर्यंत ठेवायचं त्याचं कॅल्क्युलेशन असतं, हे पण तुम्हाला नंतर मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सध्या इथून बघा की आपल्याला मुव्हिंग एव्हरेज आणि सुपर ट्रेंड त्याचबरोबर स्टॉकिस्टिकने कशा प्रकारे आपल्याला कन्फर्मेशन मिळालेलं आहे. तर मित्रांनो, आता आपण जरा दुसरा स्टॉक बघूया, टाटा मोटरचा स्टॉक बघूया.
तर टाटा मोटरचा स्टॉक मी इथे ओपन केला आहे आणि या ठिकाणी मित्रांनो बघा बघा या ठिकाणी बघा हा डेलीचा चार्ट आहे टाटा मोटरचा आणि इथे बघा इथे 80च्या वरती हा स्टॉकिस्टिक गेलेला आहे आणि पुन्हा त्याने खाली क्रॉस डाऊन दिलेला आहे आणि पुन्हा वरती गेलेला आहे आणि पुन्हा रेड लाईनला क्रॉस डाऊन दिलेला आहे. आणि मित्रांनो त्याचबरोबर इथे आपल्याला कन्फर्मेशन दिले की ओव्हरबॉट थोडाफार म्हणजे ओव्हरबॉट झालेला आहे आणि त्याचबरोबर इथे आपल्याला मूव्हिंग एव्हरेजचं आणि त्याचबरोबर कन्फर्मेशन नव्हतं. आपल्याला सुपर ट्रेंडचं कन्फर्मेशन होतं पण आपल्याला तिघांचं कन्फर्मेशन करून आपल्याला ट्रेड घ्यायचे आहे. तर मित्रांनो आपण इथे मूव्हिंग एव्हरेजचं पण कन्फर्मेशन आपल्याला मिळालं. त्याच्यानंतर आपल्याला सुपर ट्रेंडचं पण कन्फर्मेशन मूव्हिंग एव्हरेजचं कन्फर्मेशन मित्रांनो म्हणजे ग्रीन लाईनने रेड लाईनला खाली क्रॉस डाऊन दिलेला आहे म्हणजे प्राइस खाली गेलेली आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो प्राइस म्हणजे सुपर ट्रेंड पण वरती आहे म्हणजे प्राइस खाली आहे आणि स्टॉकिस्टिक पण खाली आहे त्यामुळे प्राइस खाली आहे. मग तिघांचं कन्फर्मेशन मूव्हिंग एव्हरेज सुपर ट्रेंड आणि त्याचबरोबर स्टॉकिस्टिकचं पण कन्फर्मेशन मिळालं. प्राइस बघा किती खाली आलेली बघा किती मित्रांनो प्राइस खाली आलेली आहे आणि इथून तुम्ही एवढा होल्ड करू शकता. बघा इथपर्यंत तुमचा 1000 प्राइस 1050 पासून मित्रांनो प्राइस किती खाली आलेली आहे बघा 800 पर्यंत मित्रांनो इथपर्यंत खाली आलेली आहे. आणि अशा प्रकारे आपण 2 ते 3 इंडिकेटरचा वापर केल्यानंतर मित्रांनो आपल्याला ट्रेंड कळतं. तर ट्रेंड करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त मित्रांनो हायर चार्टचा वापर करायला हवा. तर या ठिकाणी बघा मी विकलीचा चार्ट वापरतो टाटा मोटर्सचा. तर विकलीच्या चार्ट्समध्ये मित्रांनो ह्या ठिकाणीच आपल्याला कन्फर्मेशन भेटलेलं आहे. बघा इथे मित्रांनो स्टॉकिस्टिकने आपल्याला सांगितलं आहे की इथे ओव्हरबॉट झालेला आहे स्टॉक आणि त्याबरोबर मित्रांनो त्याने क्रॉस डाऊन दिला इकडे रेड लाईनला आणि त्याचबरोबर पुन्हा वरती जाऊन पुन्हा तो खाली आलेला आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला मूव्हिंग एव्हरेजचं पण कन्फर्मेशन मूव्हिंग एव्हरेज ग्रीनने पण मूव्हिंग एव्हरेज रेड लाईनला खालच्या साईडला क्रॉस डाऊन दिलेला आहे म्हणजे प्राइस लाईन खाली आलेली आहे आणि प्राइस पण त्याबरोबर खाली आलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला मित्रांनो प्राइस ही सुपर ट्रेंडला पण क्रॉस करून खाली आलेली आहे. म्हणजे तिघांचं कन्फर्मेशन आपल्याला पूर्णपणे बघा चांगल्या प्रकारे आपल्या कन्फर्मेशनला 100% कन्फर्मेशन भेटलं आणि प्राइस किती स्टॉकची खाली आलेली आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही मूव्हिंग एव्हरेज आणि सुपर ट्रेंडचे जर व्हिडिओ बघितले असेल तर ते पूर्ण बघा. आणि आज बघा ह्या ठिकाणी मित्रांनो एक सांगतो बघा इथून प्राइस खाली येऊन थोडासा इथे रेड सिग्नल तयार झालेला आहे रेड बार तयार झालेला आहे आणि इथून पुन्हा ग्रीन बार तयार झालेला आहे. तर इथे मित्रांनो का झालं असं तर बघा जेव्हा प्राइस खाली येते तेव्हा इथे गॅप तयार झालेला आहे आणि मित्रांनो ही जेव्हा हा बार जेव्हा खाली तयार होतो तेव्हा हा जो बार असतो तो E7 ला चिटकायला जातो म्हणून हा जो बार आहे हा ग्रीन झालेला आहे कारण प्रिव्हियस क्लोजपेक्षा या बारचा क्लोज जास्त आहे आणि हा जो ग्रीन बार आहे म्हणजे हा बार आहे हा E7 ला चिटकायला जाऊ शकतो. तर या ठिकाणी म्हणून हा ग्रीन बार तयार झालेला आहे. तर मित्रांनो प्रत्येक गोष्टीला कुठलं ना कुठलं रिझन असतं की एखादा स्टॉक खाली का जातो वरती का जातो. तर मित्रांनो तुम्हाला एका इंडिकेटरवर डिपेंड राहून चालणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला मित्रांनो हायर चार्ट्स पण तेवढ्याच चांगल्या प्रकारे बघावे लागतील. जास्तीत जास्त मित्रांनो डेमो प्रॅक्टिस करा त्यानंतर पेपर ट्रेडिंग करा आणि ह्या ठिकाणी बघा किती चांगल्या प्रकारे आपल्याला इंडिकेशन तिन्ही आपल्याला इंडिकेटरने देऊन आपल्याला चांगल्या प्रकारे स्टॉक खाली आलेला आहे. तर बघा ह्या ठिकाणी पण आपल्याला कन्फर्मेशन बघा मिळालेलं. तर ह्या ठिकाणी आपण थोडंसं बघूया. बघा इथे बघा स्टॉकिस्टिकने आपल्याला स्टॉकिस्टिकने आपल्याला सांगितलं आहे की इथे ओव्हरसोल्ड स्टॉक झालाय. स्टॉकिस्टिक वरती गेला आहे आणि पुन्हा खाली येऊन पुन्हा वरती गेला आणि मित्रांनो त्याचबरोबर याच्या एका इंडिकेटर डिपेंड आता आपल्याला मूव्हिंग एव्हरेज पण बघायचा आहे आणि सुपर ट्रेंड पण बघायचा आहे. बघा या ठिकाणी सुपर ट्रेंड खाली आहे म्हणजे प्राइस वरती आहे आणि त्याचबरोबर मूव्हिंग एव्हरेज ग्रीन लाईनने रेड लाईनला क्रॉस केला आहे. क्रॉस ओव्हर वरच्या साईडला केला आहे आणि प्राइस पण किती वरती गेले. मग या ठिकाणी जर तुम्ही मित्रांनो बाय केला असा आणि या ठिकाणी जर तुम्ही स्टॉप लॉस ठेवला असा तर प्राइस स्टॉप लॉस हिट न होता प्राइस बघा किती वरती गेलेली आहे. तर मित्रांनो काही वेळेला आपल्याला दिसतं की आपला ठेवलेला स्टॉप लॉस असतो तो हिट होतो पण मित्रांनो त्यामध्ये आपण स्टॉप लॉस व्यवस्थित न लावल्यामुळे आपला स्टॉप लॉस हिट होतो. तर आपल्याला स्टॉप लॉस कुठे लावला पाहिजे यासाठी मी वेगळा स्पेशल व्हिडिओ बनवणारच आहे नंतर. तर मित्रांनो तुर्तास आपण इकडे थांबूया. तर मित्रांनो नमस्कार.